नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. महापालिकेच्या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे. पाहूया त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्या. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे अर्ज मागे घेण्याची. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि याचा फटका बसू नये म्हणून अर्ज मागे घेण्यासाठी बड्या नेत्यांद्वारे बंडखोरांना समजावलं जात आहे. अर्ज माघारीसाठी प्रलोभनं दाखवली जात आहेत, मनधरणी केली जाते आणि त्याचबरोबर दबाव तंत्राचा सुद्धा वापर केला जातोय. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोण कोण उमेदवारी अर्ज माघारी घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. पक्षानं दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती सुद्धा आखली जाते. काही प्रभागांमध्ये अनपेक्षित उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चपराक देण्यात राजकीय नेते यशस्वी झालेले आहेत. आता पक्षातील कोणत्याही उमेदवारांना माघारी घेऊ नये यासाठी नेत्यांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी. पुण्यावरून जोडले गेलेले आहेत निलेश खरमरे, कोल्हापूरवरून प्रताप नाईक आणि मुंबईमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ओम देशमुख. सुरुवातीला आपण जाणार आहोत पुण्यामध्ये निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, काय सध्याचं तिथलं चित्र पाहायला मिळते? 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची खरं तर मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे बंडखोरांना थोपवण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे. श्वेता, खरं तर पुण्यामध्ये जर बघितलं तर 3041 हे फॉर्म दाखल झाले होते. त्यातले 2700 हे फॉर्म जे आहेत ते वैध ठरलेले आहेत आणि जवळपास 1074 हे फॉर्म जे आहेत ते अवैध ठरलेले आहेत. त्यामुळे आता जी अपक्षांची जी संख्या आहे ती या लढाईमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे. विशेष करून राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपमध्ये जे सरसकट फॉर्म जे वाटले गेलेले आहेत त्याची डोकीडुकी जी आहे ती आता पक्षांना होणार आहे. खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे. आज 3 वाजेपर्यंत मुदत आहे की फॉर्म माघार घ्यायची, पण अजूनही काही हालचाली या ठिकाणी दिसत नाहीये. काल मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांची सुद्धा या संदर्भात बैठक झाली की पुण्यामध्ये जे अतिप्रमाणात म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त एबी फॉर्म वाटले गेलेले आहेत ते पुन्हा कसे मागे घ्यायचे याची रणनीती जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे. अनेकांना प्रेशर केलं जात आहे, अनेकांना काही प्रबोधनं दाखवले जातात की फॉर्म मागे घ्यायची, पण मात्र पुण्यामध्ये तसंच चित्र दिसत नाहीये. तेच चित्र आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये पण पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण जवळपास आता 1900 फॉर्म जे आहेत ते वैध ठरलेले आहेत. त्यामुळे आता तिथं सुद्धा जे जास्त फॉर्म भरलेले आहेत त्याची डोकेदुखी जी आहे ती पक्षाला सहन करावी लागत आहे. खरं तर राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती झाल्याचं ठरलं होतं, मात्र फॉर्म जे वाटले गेलेले आहेत ते संख्येपेक्षा अधिक फॉर्म वाटले गेलेले आहेत. तोच प्रकार जो आहे तो भाजप आणि शिवसेनेमध्ये पण पाहायला मिळाला आहे. शिवसेनेने जवळपास 154 ठिकाणी फॉर्म दिले तर भाजपने जवळपास सगळीकडे फॉर्म दिलेले आहेत. त्यामुळं जी संख्या जी आहे ती जवळपास आता 200-300च्या आसपास झालेली आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सदस्यांची संख्या आहे 165. त्यामुळे जे इतर एक्स्ट्रा जे फॉर्म वाटले गेलेले आहेत ते पुन्हा कसे मागे घ्यायचे ही डोकेदुखी असणार आहे. आणि त्यात अपक्षांची जी चिन्ह वाटप आहे ते 3 तारखेला होणार आहे. ते अपक्षांसाठी पण ते चिन्ह आता नेमकं कुठलं देणार आहे हे सुद्धा प्रशासनासमोर मोठं आव्हान समोर जाणाऱ्याला पाहायला मिळतात. अर्थात आज 3 वाजेपर्यंत काही गोष्टी क्लिअर होण्याची शक्यता आहे, पण मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती किंवा एकत्र लढत जरी असली पण मात्र ज्या एक्स्ट्रा फॉर्म वाटले गेलेले आहेत त्याची डोकेदुखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आता दबाव तंत्र सुद्धा या ठिकाणी वापरलं जात आहे, पण आता नक्की कोण माघारी घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, नक्की, त्यामुळे आता त्याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत. आता आपण मुंबईमध्ये जाणार आहोत ओम देशमुख यांच्याकडे. ओम, सध्या काय वाटतंय? डोकेदुखी वाढलेली आहे राजकीय नेत्यांची, आता कशा प्रकारे समजूत काढली जाते? होय,
श्वेता, खरं तर मुंबईतली डोकेदुखी ही सगळ्याच पक्षांसाठी खूप महत्त्वाचा विषय ठरते. खूप मोठा विषय आहे, कारण मुंबईमध्ये मुख्यत्वे महायुती, भाजप, शिवसेनेचे जे बंडखोर आहेत त्यांना त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरेल असं दिसतंय. दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही बाजूंना, विशेषत्वानं महायुती आणि महाविकास आघाडी किंवा ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण, या दोन्ही बाजूंना बंडखोरांमुळे डोकेदुखी ही वाढलेलीच आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपकडे केवळ बंडखोरच नाही तर 173 वॉर्डमध्ये घडलेला जो एक अभूतपूर्व प्रकार आहे त्यामुळे सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. पक्षाचा बनावट एबी फॉर्म जोडल्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जो उमेदवार अजूनही नॉट रिचेबल आहे, या सगळ्या उमेदवारांशी काल आशिष शेलार जे मुंबई भाजपचे नेते आहेत आणि मंत्री देखील आहेत, त्यांनी स्वतः व्यक्तिशः संपर्क सगळ्याच बंडखोरांशी केला. मुंबईत कुणीही नॉट रिचेबल नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे एक प्रकारे सगळ्या बंडखोरांशी भाजपचा संपर्क झाला आहे आणि सगळेच आजच्या या सगळ्या मुदतीच्या आत अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला जर शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सुद्धा खूप मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं आपण आता सांगितलं की 35हून अधिक जणांनी उमेदवारीचे अर्ज जे आहेत ते बंडखोर स्वरूपात दाखल केलेत. यातलाच एक उपघटक म्हणायचं झालं तर उमेदवारीमुळे किंवा आपल्या मुलाच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले प्रकाश सुर्वे, जे मागाटण्याचे शिवसेना आमदार आहेत आणि जे खरं तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुद्धा नाराज झाले होते, ते देखील नॉट रिचेबल झाल्याचं कळतंय. त्यांच्या सुद्धा पक्षाकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सगळ्या मुद्द्यांची जर आपण एकंदर टोटल केली तर दोन्ही पक्षांकडे जे बंडखोर आहेत त्यांची मनधरणी करणं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. आजच्या दिवसामध्ये 3 वाजेपर्यंत ही मुदत जोपर्यंत आहे तोपर्यंत या सगळ्यांची मनधरणी करण्यामध्ये या पक्षांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण यावरती महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांच्या भवितव्य हे बंद असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉट रिचेबल असलेल्या उमेदवारांना परत आणणं, त्यांची समजूत काढणं आणि त्यांना आश्वासनं देऊन त्यांची सगळ्या प्रकारची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांना राजी करणं हे आव्हान खरं तर या नेत्यांसमोर असणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसात घडणाऱ्या घडामोडी या निश्चितच निर्णायक असतील आणि अखेरतः 8 वर्षानंतर होणाऱ्या या महापालिका निवडणुकांमध्ये बंडखोरांना थोपवण्याचं आव्हान नेते कशा पद्धतीनं पार पाडतायत यावर महापालिकेच्या अनेक प्रभागांमधला निकाल अवलंबून असणार आहे. श्वेता, अगदी, आणि हाच मुद्दा घेऊन मी कोल्हापूरमध्ये जाते. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रताप, काय सध्या तिथले चित्र पाहायला मिळतंय? अनेकांची धाकधूक वाढलेली आहे, डोकेदुखी वाढलेली आहे, कारण बंडखोर मात्र ऐकायला तयार नाहीयेत. कशा प्रकारे समजूत काढली जाते? नक्कीच आपण कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. पण दुसरीकडे मात्र आपण पाहतो की अनेक इच्छुक जे आहेत ते दुखावलेले पण आहेत. तर दुखावलेले इच्छुक कशा प्रकारे या ठिकाणी त्यांना एकूण समजावणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते आयत्या वेळेला, म्हणजे आपण पाहतो की उमेदवारी यादी जाहीर होत नव्हती आणि त्या दरम्यानच तुमचं चाललंय, वरिष्ठांकडे यादी पाठवले, शिक्कामोर्तब होईल, तुम्हाला संधी मिळेल, अशा प्रकारची आश्वासनं नेत्यांच्याकडून उमेदवारांना देण्यात आल्या आणि त्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी मिळत नाही. त्यामुळे आपण पाहतो की हे उमेदवार अतिशय दुखावले गेलेले आहेत. त्यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण नेत्यांचे हे उमेदवार किती ऐकतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून भाजपनं आपली उमेदवारी यादी जाहीर करणार, नावं येणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळे आपण पाहतो की महायुती पुढं डोकेदुखी ठरलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल सध्याच्या घडीला. पण एकूणच आपण पाहतो की ज्या पद्धतीनं भाजपनं उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस संपला तरी पण जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी नाराजीचा सूर जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व हाताळण्यामध्ये प्रयत्न जो आहे तो महायुतीचे नेते करतायत, पण त्यांना यश येईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार. पण एकूणच आपण पाहतो की पूर्णतः ताकद लावण्यात आलेल्या, अनेक शब्द देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे बंडखोर थंड होणार का हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. अगदी, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं आहे निष्ठावंतांचं योग्य पुनर्वसन करू. त्याचबरोबर संजय राऊत सुद्धा त्यांच्या पक्षासंदर्भात सांगतायत की आमचे जे अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी बंडखोरी केली ते अर्ज मागे घेतील. त्यामुळे निश्चितच आता आज 3 वाजेपर्यंतची जी वेळ आहे तोपर्यंत काय नेमक्या घडामोडी घडतात यावरच महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल खरं तर अवलंबून असणार आहे. धन्यवाद प्रताप, निलेश आणि ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.